नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय घडलं हे पाहूयात. अर्जुन आणि सायलीच्या हाती बॅग लागते तेव्हा सायली म्हणते, इथे कुठेतरी CCTV कॅमेरासुद्धा असेल ना. मग सायलीची नजर एका बंगल्याच्या कॅमेऱ्यावरती जाते. सायली म्हणते की त्या ठिकाणी कॅमेरा आहे, आपण या बंगल्याच्या मालकाशी बोलून पाहूयात का. त्यांनी जर आपल्याला CCTV फुटेज पाहायला दिलं तर आपल्याला कळेल की आपल्या मुली इथूनच गायब झाल्या की कसं. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही ते बंगल्याच्या आतमध्ये जातात. इकडे श्वेताला जेव्हा कळतं की सचिनने पेन ड्राईव्ह हरवला आहे आणि तो खूप महत्त्वाचा होता, तेव्हा मात्र ती त्याच्यावरतीच खूपच चिडते. सचिन म्हणतो, तू एक काम कर ना. अर्जुन आणि सायली जेव्हा इन्व्हेस्टिगेशनच्या गप्पा मारत असतील त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेव. त्यांच्या तोंडून पेन ड्राईव्ह किंवा CCTV फुटेज, पासवर्ड असं काही शब्द जर आले ना तर बारकाईने ऐक आणि मला लगेच कळव. तेव्हा श्वेता म्हणते, हां हे तुझं बरं आहे. एकतर तू महत्त्वाचं आहे म्हणतोस आणि स्वतःच त्या गोष्टी हरवतोसुद्धा आणि रिस्क मी घ्यायची का. बरं ते जाऊ दे, बघेल मी काय करायचं ते. आणि मग ती फोन ठेवून देते. महिपत सचिनला विचारतो, काय रे दीक्षित, त्याच्यामध्ये काय काय होतं, काही आठवतं आहे का. तेव्हा सचिन म्हणतो की नाही ना, काही आठवत नाही आहे. आणि आजकालच्या या डिजिटल युगामध्ये कोण सगळी माहिती डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवतं किंवा आठवणीत ठेवतं. हां, पण त्यातले 1-2 नंबर आहेत माझ्या लक्षात. सचिन सांगतो, पण त्याच्यामध्ये मुलींना हलवल्याचं GPS रेकॉर्ड आहे. पण अण्णा तुम्ही काळजी करू नका, कारण टोनीने मला याच्यापुढची सुद्धा स्टेप सांगितलेली आहे. महिपत म्हणतो, पण त्या सगळ्याला काय उपयोग आहे. म्हणजे आपण 113% सेफ नाही आहोत हे मात्र नक्की आहे. आता राकेश, ज्याला सगळे बिंडोक म्हणतात, तो सुद्धा सचिनला सुनावतो. इकडे प्रतिमा आणि कल्पना दोघीही बाळासाठी छान विणकाम करत असतात. त्यांच्या छान गप्पाही चालू असतात. कोण बाळाचं जास्त फेवरेट असणार आहे हे सुद्धा त्यांचे गप्पा चालू असतात. तेव्हा प्रताप म्हणतो की असं कसं, तुम्ही काहीतरी विणताय म्हणूनच तुम्ही बाळाच्या फेवरेट असं काही आहे का. असं अजिबात काही नाही आहे. मी सुद्धा त्याचा एकदम फेवरेट असणार आहे आणि माझं आणि त्याचं बॉन्ड काहीतरी वेगळंच असणार आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की म्हणजे आम्ही त्याच्यासाठी वस्तू विणतोय आणि तुमचं बॉन्ड कसं काय वेगळं असणार आहे. ते काही नाही, त्याच्या फेवरेट तर आम्हीच दोघी असणार आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, असं का आहे का, तर मग चॅलेंज आहे माझं तुम्हाला. मग तो कल्पनाच्या हातातली लोकर घेतो आणि स्वतःच विणकाम करू लागतो. आता हे सगळं पाहून दोघींनाही खूपच आश्चर्य वाटतं. इकडे अर्जुन आणि सायली दोघीही त्या घरामध्ये जातात. त्या बंगल्याच्या मालकाला अर्जुन सायली सगळी हकीकत सांगतात. कशा त्यांच्या मुली इथून गायब झाल्या आहेत. CCTV फुटेज जर पाहायला मिळालं तर आमच्या तपासाला कुठेतरी दिशा मिळेल. तेव्हा त्या बाईलासुद्धा खूप वाईट वाटतं की यांच्याबरोबर खरंच खूप वाईट झालं आहे. त्या मुलीही सापडायला हव्यात. तेव्हा ते दोघेजणं त्यांना लगेच मदत करायला तयार होतात. त्यांच्या मुलाला ते सांगतात की लॅपटॉपमध्ये ते CCTV फुटेज दाखव. तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या ती गाडी नजरच पडते. त्यातूनच त्या एका मुलीची निळी बॅग बाहेर फेकलेली असते आणि तीच बॅग अर्जुन सायलीच्या हाती लागलेली असते. आता अर्जुन त्या मुलाकडून ते CCTV फुटेज मागून घेतो आणि त्या कुटुंबाचं खूप कौतुक करतो आणि आभार देखील मानतो. आम्ही आत्तापर्यंत अंधारातच सगळी माहिती गोळा करत होतो, पण तुमच्यामुळे आम्हाला एक दिशा मिळाली. आता दोघेही बाहेर येतात. अर्जुन घाईघाईने चैतन्याला कॉल करतो आणि त्याला सांगतो की तुला एक नंबर प्लेट पाठवली आहे, त्या गाडीचा सगळा शोध घे आणि ती गाडी कोणाच्या नावावर आहे हे सुद्धा सांग. चैतन्य विचारतो की गाडी कोणाची आहे, पण अर्जुन म्हणतो की आल्यानंतर सगळं सांगतो, तू घरीच ये. इन्स्पेक्टर सावंतसुद्धा तिथेच येत आहेत. आता चैतन्य हो म्हणतो आणि घरी यायला निघतो. इकडे अर्जुन सायलीसुद्धा घरी यायला लागतात. आता इकडे श्वेता दोघींसाठी चहा आणि कॉफी आणून देते आणि अर्जुनची चौकशी करते की अर्जुन दादाला खूपच वेळ झाला ना, सोनोग्राफीसाठी इतका वेळ लागत नाही आणि त्यात अश्विन दादांनी तर अपॉइंटमेंट घेतली होती, मग तरीसुद्धा खूपच उशीर झाला ना. तेव्हा कल्पना हो मी त्याला फोन करून विचारते असं बोलणार तितक्यात अर्जुन सायली तिथं येतात.
कल्पना, प्रतिमा दोघीसुद्धा सायलीचा रिपोर्ट पाहण्यासाठी खूप उत्सुक झालेले असतात. न राहून श्वेता पुन्हा विचारते, सायलीताई तुम्हाला खूपच वेळ लागला ना? मुलींचा काही पत्ता लागला का? कुठे होता तुम्ही इतका वेळ? आता सायली काही सांगणार तितक्यात अस्मिता येते आणि शाळेच्या बाहेर मिळणारा खाऊ जो सायलीला खूप आवडत असतो तो ती तिच्यासाठी घेऊन येते. तेव्हा सायली तर खूप खुश होते आणि दोघीही लहानपणीच्या आठवणी आठवून टाळ्यांचा खेळ खेळू लागतात. तितक्यात प्रतिमा आणि कल्पना दोघीही तिथे येतात आणि काय गं तुमचं हे काय चाललं आहे असं विचारतात. आज तुझ्यासाठी खूप सरप्राईजेस मिळणार आहेत सायली असं म्हणून ती सायलीला एक टोपी देते आणि ती टोपी सायलीला खूप आवडते. प्रतिमा सांगते, ती टोपी आम्ही नाही विणली प्रतापने विणली आहे. तेव्हा मात्र सायलीला खूप आश्चर्य वाटतं. अस्मितालाही खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते की काय डॅडने विणली आहे? कल्पना म्हणते हो, त्यांनीच विणली आहे ती आणि सायलीला ती प्रचंड आवडते. आता अस्मिता श्वेताला तिच्या खोलीमध्ये बोलावते. मात्र श्वेता म्हणते, अगोदर मी सायलीताईला चहा देते ना. खरं तर तिला सायलीच्या मागे जायचं असतं आणि दोघांच्याही गप्पा ऐकायच्या असतात. पण तिचा नाईलाज होतो आणि तिला अस्मितासोबत तिच्या खोलीमध्ये जावं लागतं. अस्मिता विचारते की आज बाळाने काय काय केलं? तेव्हा श्वेता दिवसभर तिने गोलूसोबत काय काय केलं हे सगळं सांगू लागते. अस्मिता म्हणते, अगं बास काही सांगू नकोस. मी असंच तुला विचारलं. मला खात्री आहे तू त्याला अतिशय छान पद्धतीने सांभाळतेस. अस्मिताच्या नंतर लक्ष येतं की तिने डायपर तर आणलेच नाही, ते तर सायलीसोबतच गेले. आणि मग श्वेता जायला निघणार पण अस्मिता सायलीच्या खोलीमध्ये जाते. आता हे पाहून श्वेता त्या गोलूलाच म्हणते, काय रे तुझी आई सतत मध्ये मध्ये करत असते. एक चान्स होता तोही मला मिळू नाही दिला. आता इकडे इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन, चैतन्य आणि सायली चौघेही केसबद्दल डिस्कशन करत असतात. शेवटी हा प्रश्न तर असतोच की ते पेनड्राईव्ह कोणाचं आहे आणि पेनड्राईव्हवरती डी हे अक्षर कोणाचं आहे. कदाचित ती प्रॉपर्टी रविराज काकांची आहे असं म्हणून ते पेनड्राईव्ह रविराज काकांचं असेल. आता यांच्या ज्या सगळ्या चर्चा असतात त्या सगळ्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असतात. जेव्हा अर्जुन म्हणालेलं असतं की आपण स्टडी रूममध्ये डिस्कशन करूयात तेव्हा श्वेताने तिचा फोन तिथे ठेवलेला असतो. पण याची कोणालाही खबरच नसते. सायली म्हणते, पण आमच्या कोणाचंच नाव डीवरून नाही आहे, मग डी हे लेटर कोणाचं असेल? अर्जुन म्हणतो, कदाचित प्रतिमा आत्याला माहिती असेल की सिनियरकडे असं एखादं पेनड्राईव्ह होतं की कसं, म्हणून मग तो प्रतिमाला आवाज देतो. पण त्या अगोदरच प्रतिमा तिथं कॉफी घेऊन आलेली असते. इकडे प्रियाचा मात्र जेलमध्ये जळफाट होत असतो. तिला सतत सायली तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून कशी त्या जेलच्या वेशामध्ये इथे वावरत होती तेच आठवत असतं. त्यानंतर घरचे सगळे तिच्यासोबत कसे ठामपणे उभे होते आणि ती कशी एकटी होती. अर्जुनने ऐनवेळी कशी बाजी पलटवली होती आणि त्यामुळेच तिला कसं तुरुंगामध्ये जावं लागलं होतं हे सगळं तिला आठवत असतं आणि ती खूपच पॅनिक झालेली असते. आता इकडे प्रतिमा त्याला विचारल्यानंतर प्रतिमा सांगते की अरे असं कुठलं पेनड्राईव्ह रविराजकडे कधीच नाही आहे. म्हणजे ते लॅपटॉपवरती काम करतात पण ह्या अशा तुम्ही जशी मुलं आधुनिक गोष्टी वापरतात तसं ते काही वापरत नाहीत. ते त्यांचे सगळे डॉक्युमेंट हातानेच लिहितात. तितक्यात अस्मिता तिथे येते आणि विचारते की माझी एक बॅग तुझ्याकडं आली आहे का? तेव्हा सायली सांगते की हो, रूममध्ये असेल, घेशील का प्लीज? तेव्हा ती तिथून जात असते आणि जातानाच तिच्या कानावरती पेनड्राईव्ह आणि पासवर्ड अशा गोष्टी पडतात. ती अर्जुनला विचारतेही, मुलींचा काही पत्ता लागला का रे? असं मुलींसोबत इतकं घाणेरडं कृत्य कसं काय करू शकतात लोक? ते लवकरात लवकर सापडायलाच पाहिजेत. सायली म्हणते, काळजी करू नको अस्मिता, ते लोक लवकरात लवकर सापडतील. आता जात असताना नेमकी ती पासवर्ड आणि पेनड्राईव्ह याच्याबद्दलची चर्चा ऐकते. तर याचं पुढे काय होणार हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.